रूप
सिद्धांत भक्ति बिना मोक्ष नाही हा सिद्धांत भक्ति बिना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी भक्ति बिना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारोनी हात इथे ज्ञान जाणया लागोनी तरी इथे ज्ञान जाणया लागोनी संता ओळंगोनी वैष्णवी भक्ति बिना मोक्ष नाही हा सिद्धांत भक्ति बिना मोक्ष नाही हा सिद्धांत भक्ति बिना मोक्ष नाही हा भक्ति में
नाही हसिता भक्तिविन मोक्ष नाही हसिता भक्तिविन मोक्ष नाही हसिता भक्तिविन मोक्ष नाही हसिता वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी तरी तेची ज्ञान जाणाया लागो तरी तेची ज्ञान जाणाया लागो वेद बोले हात उभारोनी वेद बोले हात उभारोनी तरी तेची ज्ञान संत कोणी वर्ष कीजे
भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारोनी, तरी ते जाणाया लागोनी, संता ओळंगोनी बसविजे. प्रपंच हा कोटा शास्त्रे निवडिला, पाहिजे साक्षीला सद्गुरु तो, तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी, संता ओळंगोनी बसविजे. नामा म्हणे सेवा घडावी संतांची, घ्यावी कृपा त्यांची तेची ज्ञान, तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी, संता ओळंगोनी बसविजे. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकायता तो मुनींद्रे, समागत्य तिष्ठं तमानंद दंदं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंग करू प्रथम नमना, 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 पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदं परम सुखदं, केवलं ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगन सदृशं, तत्त्वमस्यादिलक्ष्यम्, एकं नित्यं विमलं अचलं, सर्वदी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुतं नमामि, सद्गुरुतं नमामि. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, देवी बंधू श्री चरण, ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, ओम ज्ञानेश्वरा, करुणा करा दया, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाडलो, पावन झालो शराजरी, करुणा करा दया, करुणा करा दया, तुमचा अनुग्रह लाडलो, पावन झालो ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी, मी तो कळा कुसरी काहीच नेने, परंतु बोलतो वचने अतिभाविक, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लाभलो, पवन झालो चराचरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज हरिदिनी एकादशी, मोहिनी एकादशी, त्या निमित्ताने आज म्हणतात ना वैशाख शुद्ध
आहे की नाही. त्याच्या निमित्त असलेला हा सत्संग. आणि आज बऱ्याच दिवसातून मला वाटतं एकादशीची सेवा झाली ना. आणि ती आज मोहिनी एकादशी. आणि त्यानिमित्त तुम्हा साधू संतांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराय यांचा संसारिकास उपदेश या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आहे. कारण ते आपल्यासाठी देवाकडे मागणं करतात काय की भक्तीशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. आणि आज जी मोहिनी एकादशी ना भगवान विष्णूची, तर ती मोहिनी कशी घातलेली आहे ते सगळ्या जगाला भुलवायला लावलेलं आहे. नाथ महाराज म्हणतात ना, भुलविले 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 वेणुनादे. मोहिनी रूप घेऊन आज जी मोहिनी एकादशी ना सगळ्यांना बोलून टाकलेलं आहे. पण ते कळल त्याला आहे. कारण का त्यालाच नामदेव महाराज म्हणतात, तरी तेची ज्ञान जाणाया लागून. असं बोलवलं पाहिजे. मोहिनी रूप कसं बोलवलं आहे की नाही, राक्षसांच्या यातून अमृत बांधण्यासाठी. मग अशी मोहिनी एकादशी त्या निमित्ताची आज आपली सेवा कोठे या माईच्या प्रांगणामध्ये. बघा सेवेसाठी घेतलेला अभंग भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेव महाराज. भक्तीविना मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारोनी, तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी, संता ओळंगोनी वशकीचे. सगळे भक्ती करतात, ते कोण भक्ती करत नाही ना. माऊली म्हणतात, देख मनुष्य जात स्वभावताच भजनशील, झाले असे केवळ माझे ठाई. स्वभावताच प्रत्येक जण भक्ती करतोय. जन्माला आलेलं बाळ मग कोणत्याही यमीतला असू द्या, कोणत्याही प्रकारातला असू द्या, झाडं झुडपं पशु पक्षी मनुष्य प्राणी सगळे भक्ती करतात. पण कोणती भक्त साधू संतांनी जी भक्ती केली ती भक्ती करणं गरजेचं आहे. आपण भक्ती करतो ना, आहे की नाही. ज्ञानोबरायांनी भक्तीचे 4 प्रकार सांगितलेले आहे की नाही. भक्ताचे एक अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. मग आपण कोणत्या भक्तामध्ये मोडतो ते आपण आपलं ठरवायचं, कोणत्या प्रकारची भक्ती आपण करतो. नाही तर आठवड्यानुसार आमची भक्ती चाललेली ना. सोमवाराला का आम्ही शंकराला बसतो, मंगळवाराला का देवीला बसतो, गुरुवाराला का पांडुरंगाची आरती करतो, गुरुवाराला का गुरुदेव दत्ताची भक्ती करतो, शुक्रवाराला का संतोषी मातेची, आणि शनिवाराला का शरण शरणाची हनुमंता, शरण शरणाची हनुमंता, शरणाची हनुमंता, तुम्हाला
स्वतः तुकाराम महाराज कोणाला पुकारतात ते हनुमंतरायांना पुकारतात ते आहे की नाही. शरण शरण हनुमंता असं हनुमंतरायांजवळ काय होतं कधी केला काय विचार. आम्ही भक्ती करतो शनिवारी मारुतीच्या मंदिरात जातो. हा काय होतं हनुमंतरायांकडे. हा कसा द्रोणागिरी उचलून आणला होता त्यांनी इकडे. हा ही भक्ती केली पाहिजे म्हणून स्वतः तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण हनुमंता. आणि रविवाराला का अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरवारी माझ्या मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. कधी करणार आपल्याला मल्हारी. अशा आठवड्याची भक्ती केल्यानंतर मल्हारी कळलं का. अहो जो मनाचा मळ धुवून काढतो ना तो मल्हारी. मणी आणि मल्ल दोन राक्षस होते माहितीये ना. पाहिली सगळ्यांनी खंडेरायाची मालिका सगळे पाहतात ते. मणी आणि मल्लचा नाश केला ना कोणी केला. खंडेरायांनी केला की नाही. मग ते खंडेराय कधी आपल्यामध्ये प्रगट होतील. हा तो मल्हारी आपल्यामध्ये प्रगट झाला पाहिजे. पण ते कधी होईल जर आपण तशी भक्ती केली साधू संतांच्या वाक्यानुसार. नामदेवराय तर भक्तीचे स्पेशलिस्ट होते आहे की नाही. त्यांच्या ताटात जेव जेवत होता कीर्तनात नाचत होता. हा नामदेव कीर्तनकारी गुरुदेव नाथ पांडुरंग. भक्तीचे स्पेशलिस्ट नामदेवराय. नामदेवरायांना देव कळाला नव्हता. देव मिळाला होता पण कळाला नव्हता. यांना सुद्धा एक देशीय देवाची ओळख होती. संतांच्या सभेत बसले तेव्हा नाम कच्चमडकं ठरवलं. कच्चमडकं ठरवले म्हणजे कारण त्यांना का ही भक्ती कळाली नव्हती. मुक्ताबाई सगळ्यांच्या पाया पडल्या पण नामदेव महाराजांच्या पाया नाही पडल्या. म्हणते कारण का याला एकाच दिवशी फक्त परमेश्वराची ओळख झाली. देव माझ्या ताटात नाचतोय म्हणजे जेवतोय कीर्तनात नाचतोय. कारण का अखंड त्याला देवाचा शेजार तरी अहंकार केला नव्हता नामदेव महाराजांचा. आम्ही कोणती भक्ती करतो जर ते संत असून त्यांना ती भक्ती जर कळत नव्हती तर आम्ही कशी भक्ती केली पाहिजे. आणि त्यांना मग त्या संतांच्या सभेमध्ये कच्चं मडकं ठरवल्यावर सांगितलं का एक दिवस त्यांच्या स्वप्नामध्ये भगवंत आले म्हणजे तुला अवघ्या नागनाथला जायला पाहिजे आणि तिथं विसोबा केसर म्हणून गुरु आहेत त्यांना गेल्यानंतर तुला सर्वात्मक ईश्वराची ओळख होईल. आणि मग नामदेवराव अवघ्या नागनाथला गेले आणि त्या पिंडीवर पाय ठेवून ते बाबा जे होते ना म्हातारे ग्रस्त ते त्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. पण नामदेवरायाला आल्यानंतर म्हटले पा ज्यांच्याकडे मला जायला सांगितले तेच पिंडीवर पाय ठेवून झोपले. ते म्हणले माझं शरीर जर झाले मला ते पाय उचलत नाही तू तेवढे पाय उचलून दुसरीकडे ठेव. नामदेवराय म्हटले काय असा हा मला पाय उचलायला सांगतोय पिंडीवर झोपलाय. तिथून पाय उचलून बाजूला ठेवलं तर बाजूला पण पिंड तयार झाली. अशा असंख्य ठिकाणी पिंडी तयार झाल्या आणि मग त्यांना त्यांचं महत्त्व कळलं. असे संत असतात ना ते जगाच्या बाजारात नाही दिसत. नाथ महाराज म्हणले मार्ग जायाकडे भाव भक्ती बळे ते जगाचे मेळे नर सती सती जनीवणी प्रत्यक्ष लोचनी. आणि एका जनार्दनी ओळखले ती ओळखायसाठी ना ती ज्ञानदृष्टी आपल्याकडे असावी लागते. आणि ती ज्ञानदृष्टी जेव्हा नामदेव महाराजांना दिली तेव्हा त्यांनी दिलेली निवळ जगामाची केली. नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला नामदेवाची दूध प्याला विले देऊळ जगमाची ख्याती विले देऊळ जगमाची ख्याती
हे देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. अशी भक्ती केली नामदेवरायांनी. आणि मग कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन सुद्धा लागले. कारण का सर्वात मग ईश्वराची ओळख झाली त्यांना. आणि आपली भक्ती कशी झाली? मंदिरापुरती का देवांच्या याच्यापुरतीच करूया आपली भक्ती? जर असे गुरु आपल्या जीवनात आले नामदेवरायांसारखे, त्यांना जे सद्गुरू भेटले विसोबा केळकर आणि ती दृष्टी मिळाली, तशी सुदृष्टी अर्जुनाला श्रीकृष्णाने दिली. म्हणून गीतेचे 18 अध्याय तयार झाले बरं का. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. कारण का त्या गीतेमध्ये काय दिलेलं आहे? आपलं स्वतःचं आत्मचरित्र आहे. गीता आणि ज्ञानेश्वरी वेगळी नाही, एकच आहे. स्वतःचं आत्मचरित्र आहे गीता आणि ज्ञानेश्वरी. कारण त्याचे वाचल्याशिवाय आपलं स्वतःचा अर्थ येतो. हा तसे सद्गुरू केल्यानंतर त्यांना सर्वात्मक ईश्वराची ओळख झाली. तशी आपल्याला ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर कळलं. कारण का साधू संतांना कळवळा येतो, कळवळा येतो हिताचा कळवळा आणि जीव तुटे तिळतिळा. कारण तुटते हे जन आणि येतो कळवळा म्हणून या सोहम सुकृताच्या उघडून या गाठी आणि केली से मराठी देवी. असं जे ज्ञान आहे जे संस्कृत भाषेत लोभलं होतं ते साधू संतांनी उघड केलं. म्हणून म्हणले आरतीमध्ये प्रकट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्म प्रगट गुह्य बोले जेव्हा सद्गुरूची ओळख होते तेव्हा विश्व प्रगट होतं बरं का. आणि ते लोभलेलं ज्ञान आमच्या माऊलीने उघड केलं. लोपले ज्ञान जगी तर नेनाती कोणी आणि अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. केली से मराठी हो गीता देवी, केली से मराठी. संस्कृत भाषा जनासी कळेना म्हणून नारायणाची दया आली. आणि तेच प्रमाण दिलं महाराजांनी. सोहम सुकृताच्या उघडून गाठी केली से मराठी गीता देवी. माऊलींना कळवळाला आला बघा आपला सगळ्यांचा. आणि म्हणून मराठीमध्ये महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. कारण त्याचा सखा आणि त्याच्यावर विश्व कृपा करली. माझा जो माऊलींचा जो ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे तो जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ ग्रंथ आहे. सगळ्यात श्रेष्ठ नामामध्ये नामदेव महाराज स्वतः वर्णन करतात. नाममध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान दे, नाममध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाममध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, नाममध्ये ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. एकतरी गोवी अनुभवावी, एकतरी गोवी अनुभवावी, एकतरी गोवी अनुभवावी, एकतरी गोवी अनुभवावी. नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एकतरी गोवी अनुभवावी. प्रपंचामध्ये आम्हाला सगळे अनुभव आले पाहिजे.
शेतीमध्ये जर काही करायचं म्हटलं तर त्याचा अनुभव पाहिजे. परमार्थात नको का अनुभव आम्हाला सगळ्या गोष्टीचा. किती दिवस आम्ही पूजा करतोय देवाची. बरं, ज्या देवाची करते तो तरी प्रसन्न झालाय का आतापर्यंत? हा, झालाय का आतापर्यंत प्रसन्न कोणाला? बरं, काय देवाकडे मागायचे तरी कळलंय का आपल्याला? आहे की नाही? काय मागायचे देवाकडे? जे जे इच्छी प्राणी तो पूर्वायला तयारच आहे. पण काय मागायचं काय मागू नये याच्यासाठी माऊलींनी 4 प्रकारचे भक्त सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. अर्थ भक्त फक्त आहे ना दुःख निवारण करण्यासाठी. तो अर्थ भक्त आहे, फक्त दुःख निवारण जे आलेले आपल्यावर येत असत. दुसरा आहे जिज्ञासू, मला काहीतरी ज्ञान मिळावं इच्छा जिज्ञासू भक्त आहे. आणि तिसरा आहे अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे हे पाहिजे आमच्याकडं. आणि चौथा भक्त आहे बरं का, ज्ञानी भक्त. तो ज्ञानी भक्त फक्त भगवंताला आवडतो आणि तो साधू संतांनी त्या ज्ञानी भक्ताचीच पूजा केली म्हणून त्या गोष्टीला ते प्राप्त झाले. हे समस्त ऐसा प्रतीती रसाचा होतला असे भाव आणि भक्ता माझी राव ज्ञानिया तोची. ज्ञानी भक्त भगवंताला आवडतो. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीचे संत ते शाश्वत आणि अशाश्वत गोष्टीचा निवाडा करतात असे दासबोधामध्ये रामदास स्वामी सांगतात. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीचे संत शाश्वत आणि अशाश्वत गोष्टीचा निवाडा झाला पाहिजे. आम्हाला शाश्वत आणि अशाश्वतच कळालं नाही तर बाकीचं काय कळणार आहे? माऊली म्हणतात निर्जीव दगडाची काय करीसी सेवा हो तुझं निर्दैवा गेली काय कवण्यात भुली पडली गवारा आणि तीर्थाच्या माहेरा मोकलासी अष्टोत्तर तीर्थ दयाचे जवळी तो तुझ्या भुवनी आत्मा राम. तो आपल्या हृदयामध्ये का माऊलींना सांगावं लागलं? तैसा हृदयामध्ये विरामू असं का सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी काम विषयावर. आम्हाला मोठी भ्रांती झालेली ना, ती भ्रांतीच का जात नाही आमची. सूर्यप्रकाश बघा, असा जो सगळ्या घटाघटांमध्ये जो सूर्य उगवलाय तो ज्ञानरूपी सूर्य. त्याची जेव्हा ओळख होईल ना तेव्हा खरी भक्ती चालू होईल. आणि असे गुरु भेटले पाहिजेत आपल्याला. तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची आविरा पूजा केली हो या पारा पुरुषाला. तया सर्वात्मक म्हणजे कोणता? जो सगळ्यांच्या गटागटामध्ये माऊलीने आताच बाबांनी उदाहरण दिलं तेव्हा महाराजांनी. सूर्यप्रकाश कसं रश्मी. सूर्य आकाशात उगवलाय. सूर्य एक आहे का अनेक आहे? एकच आहे का नाही? पण त्याची किरण अनेक इतके आहे. किंवा पाणी जर भांड्यामध्ये भरून ठेवलं तरी तो सूर्य वर पाहिला आणि खाली सूर्य पाण्यामध्ये दिसतो की नाही आपल्याला? सूर्य एकच, त्याची किरण अनेक आहे की नाही? माऊली सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये हो का तरंगू लहान बरी सिंधू से नये बिंदू पैसा मी आणि ईश्वर हे सिधा. पाणी आणि पाण्यावर आलेली लाट एकच आहे, दोन आहेत आहे की नाही? लाटालाच काय स्वरूप झाले? पाण्याचा आकार दिलाय का नाही म्हणून काय झाले? लाट झाली ना. नाही तर मूळ स्वरूप काय लाटायचं? पाणीच आहे की नाही? गुळ आता हा गुळ ठेवलाय, याची गुळ आणि गोडी एकच आहे. दोन वेगवेगळे शब्द आहेत. एकच आहे का नाही? गोडी एकच आहे. गुळ जरी आकाराला आला तरी गोडी एकच आहे. तसे तुम्ही आम्ही सुद्धा आकाराला आलो आणि आकाराला आल्यामुळे आपल्याला त्याची भ्रांती झालेली. म्हणून माऊलींना म्हणावं लागलं जेने भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आत्मस्वरूपी घातले हरोनिया. भ्रांती झालेली आहे, मी वेगळा देव वेगळा, ही भ्रांती काढतात माऊली आणि मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. जसं पाणी आणि पाण्यावर आलेली लाट वेगळी नाही, गुळ आणि गोडी एकच आहे, सूर्य आणि सूर्याची किरण एकच आहे. जसं माती आणि मडकं एक आहे, सोने आणि त्याचे अलंकार एकच आहे का? दोन आहे. अहो सोन्याचे अलंकार
आणि भक्त दोन्ही एकच आहे आणि तशी पूजा झाली पाहिजे आपली. देवाला धरून पूजा झाली पाहिजे. म्हणून माऊली हरिपाठ म्हणतात ज्ञानदेव मौन कमाळांतरी आणि घरोणी स्त्रियाही जपे सदा. अशी जर भक्ती जर केली ना तरच ही गोष्ट जो अभंग घेतलाय ना तो अनुभवाला येऊ शकतो. एकच आहे, दोन नाहीच. हे आपणच आपलं प्रत्यक्ष आपण संसारिकामध्ये सगळ्या गोष्टी शहानिशा करतो. इकडं नको का करायला शहानिशा. ही तशी जशी शहानिशा केली ना तर तो अनुभव आज येऊ शकतो. आणि असे गुरु भेटले पाहिजे जसे नामदेव महाराजांना मिळाले तसे गुरु. त्याचा आजकाल गुरुचा सुळसुळाट झालेला आहे. बाहेर अज्ञानाची भक्ती चालली का ज्ञानाची भक्ती चालली आहे. ज्ञानाचे दिवे लावायचं काम चाललंय का विजवायचं काम चाललंय. कळलंय का भक्ती म्हणजे काय. मोठे मोठे कीर्तनकार पाहिजे आम्हाला कीर्तन ठेवायला. भले मग त्यांनी आम्हाला नाही खरं सांगितलं तरी चालेल ना. नामदेव महाराज म्हणते नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावला बरं का सावली संतांनी. म्हणून ते आपल्यापर्यंत आलं नाही तर आपल्यापर्यंत आलं नसतं तर तत्वज्ञान. माऊलींचं तसं तत्वज्ञान आलं नसतं. कारण काय अज्ञानी धर्मप्रचारक एवढे घुसेत आहेत ना त्यांना वाटतच नाही का हे शहाणे व्हावं. आमचे बाबा सांगतात एक शिष्याला विचारायला गुरुंना की बाबा व्यासपीठ म्हणजे काय. बाबांनी सांगायला पाहिजे ना व्यासपीठ म्हणजे काय. बाबा म्हणतात ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बाजरीचं पीठ तसं व्यासपीठ. कधी निवडा लागेल सांगा बरं. इथं गुरुच वेळा जर इथं शिष्यांना कधी दिवस उकळणार आहे. एक रात्रीचा झोपला आणि त्याला झोपल्यानंतर एकाचे 2 दिसायला लागले आणि सकाळी उठून ते गेले डॉक्टरकडे. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हटले काय झाले यांना. ते म्हटले हा रात्री झोपतो याची दृष्टी चांगली होती पण याला रात्री झोपल्यानंतर 2 दिसायला लागले. डॉक्टर म्हणले तुम्ही दिवे कशाला आले. काय म्हणले ते दिवे कशाला आले. मग जास्त हे कोणा झालाय रोग कोणा जास्त झालाय. डॉक्टरला झालं नाही तर सांगणाऱ्यांना जास्त राहिलाय कारण त्यांना वाटत नाही ना हे शहाणे व्हावे. आणि ते जे आहे ना जो धर्माचा जो प्रचार आणि प्रसार तो जसाचा तसा माल आहे ना वरून आलेला आहे. धन्याचा हा माल मी तो हा माल तुकाराम महाराज म्हणतो. तो जसाचा तसा त्यांनी आपल्यापर्यंत पाठवलाय. पण तिथं गादीवर उभे राहणारे वाटत नाही यांना काही शहाणे व्हावे सगळे. कारण हे शहाणे झाले तर आम्हाला पण बाबा म्हणणार ना. पण आमच्या साधू संतांनी खरा माल दिला आम्हाला. खरा वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी. तशी भक्ती आहे नाही देवाला आवडणारी भक्ती झाली पाहिजे बरं का.
आपल्याला आवडण असं नाही. देवाला आवडे देवाची तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस देवाला आवडेल अशी भक्ती झाली पाहिजे. नाही तर माऊली साप आपल्याला नकार देतात. माझी या भक्ती विन जळो पयाचे जे आले पण अहो पृथ्वीवर पाषाण नसते काही. जर माझी भक्ती करत नसल आणि नाथ महाराज तर काय म्हणतात, भक्ती विना पशु कशाची वाढीला सखीने नेला काहीचा. किंवा बहुत सुकृती नरदेह लादला भक्ती विना गेला किती मिळाले आपल्याला. बहुत म्हणजे बहुत दुरून आलो मी गा झाले दारू या वया येत बरी होती याची कारण. कोणते कारण होते येथे येऊन न्याय झाला पाहिजे, निवाडा झाला पाहिजे. क्षीर न्याय निवाडा राजहंस कसा दूध आणि पाणी वेगळा करतो त्याच्यासाठी आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे निवाडा करण्यासाठी. पण आम्हीच काय झालेले, आम्हीच गाफील आहेत ना, नाही की नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म. कलिया म्हणो फेरा पडे, कलिया म्हणो फेरा पडे, कलिया म्हणो फेरा पडे, कलिया म्हणो फेरा पडे. स्वतः नामदेव महाराज म्हणतात, त्यांचा आज अभंग सेवेला घेतात. ते म्हणतात, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्मान चुकलियावर आम्हाला संसार प्रपंचातलं सगळं कळतं पण इथला न्याय निवाडा कळत नाही. आणि तो कळण्यासाठी साधू संतांचे अवतार आहे. एक अविद्या विनाशू स्थळ मोक्ष पादान फळ आणि या दोन्ही केवळ ज्ञान साधन. ते ज्ञान मिळायला पाहिजे. अविद्येचा नाश करणारं ज्ञान आपल्याला फक्त गुरुकडून मिळू शकतं आणि तसे गुरु मिळाले पाहिजे, ज्ञान देणारे गुरु मिळाले पाहिजे. जो साधू संतांनी जी भक्ती केली तसे करणारे तरच होऊ शकतं. कुर्हा संत कोळीचा राजा, कुर्हा संत कोळीचा राजा, खरं तत्वज्ञान जर भेटलं ना तर निश्चित साधू संतांच्या अनुभवाने अभंगांचा अनुभव घेऊ शकतो, ज्ञानेश्वरीचा अनुभव घेऊ शकतो आपल्याला. पण जर खरे तत्वज्ञानी संत भेटले, तत्वज्ञानी संत भेटायला पाहिजे आपल्याला, तत्वाचं ज्ञान करून जाणारे, तर आपल्याला ती गोष्ट कळू शकते. कारण का असं ज्ञान आहे ना ते जसं मोक्ष म्हणतात ना की तुकाराम म्हणतात, वेद अनंत बोलिला आज तू इतकाच साधिला, विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे. कारण का वेदांनी काही पण सांगितलं असं म्हणतात ना, वेद जाणू गेला तो पुढे मौनावला आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. ते गुह्य ज्ञान गुरूंकडून मिळू शकतं आपल्याला. जे साधू संतांना मिळालं ते, जे नामदेव महाराजांना विसोबा केसराकडून मिळालं ते, जे तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्यांकडून मिळालं. का बरं एवढं फिरत फिरत त्यांना इकडे यावं लागलं. किती भक्ती करत होते आधी तुकाराम महाराज. सगळ्यांना माहिती आहे तुकाराम महाराजांचं चरित्र, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे की नाही. किती भक्ती करत होते, फिरत फिरत देव वरून त्यांना इकडे यावं लागलं. इथं आल्यानंतर काय केलं त्यांनी आहे का कोणाला सांगलं? हा तिकडून येताना म्हणत होते मी देव गावचा आहे, मी तुकाराम आहे, मी वाणी आहे. आणि जाताना काय म्हटले ते, मी वासुदेव तत्वता ओळखेल विचारिता आहे ठाऊक सभाग्य संता.
त्यांची ओळख करून घेतली ते बाबा चैतन्यांकडे येऊन वासुदेवाची. तो वासुदेव आपल्यामध्ये पण फेरा घालतोय 21,600 वेळा. पण तो काय म्हणतो, कोणीतरी काहीतरी दान पुण्य करा. त्या वासुदेवाला ओळखण्याचं ज्ञान आपल्याला मिळालं पाहिजे. असे संत मिळाले पाहिजे आपल्याला. म्हणतात ना, अवघी शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचून न होती स्वतंत्रे आत्मबोधी. सगळी शास्त्रे जगामध्ये सगळे ग्रंथ आहेत, पण त्याच्यामध्ये आत्म्याचं ज्ञान करणारं ज्ञान नाहीये. बाकीचं सगळं रामाच्या कथा, कृष्णाच्या कथा, सगळ्या कथा सांगणारं ज्ञान आहे, पण आत्म्याचं ज्ञान दाखवणारं ज्ञान नाही त्याच्यामध्ये. आत्म्याचं ज्ञान दाखवणे फक्त ज्ञानेश्वरी. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे ज्ञानेश्वरी आणि आत्मपदीची सोयरी. विठ्ठल तुकाराम महाराज वर्णन करतात, आहे भगवत गीता पूर्ण अमृत सरिता. अमृत घेतल्यावर माणूस मरतं का? मरतं का अमृत घेतल्यावर माणूस? कारण ते अमरत्वाचं ज्ञान आहे ना. म्हणून म्हणले तुकाराम महाराज की पूर्ण अमृत सरिता आहे भगवत गीता, पूर्ण अमृत सरिता आणि एक एक अक्षरात आहे माझा तो हा सगुण आणि निर्गुण पण. काय सांगितलं? तो हा सगुण निर्गुण एक रुक्मिणी रमण. सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, 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 जनी दृष्टी लागो तुझ्या देवचा आकार सगुणपणा आहे, निर्गुणपणा आहे. म्हणून म्हणले तो हा सगुण निर्गुण एक रुक्मिणी नर्मळ. तुका म्हणे ज्ञानेश्वरी आत्मपदीची सोय. कारण अशा आत्मपदावर नेऊन ठेवतात. ज्यावेळेला आपण गुरुकडून ते ज्ञान घेतो ना, तेव्हा त्या ज्ञानाच्या ठिकाणी अशा उंचीवर नेऊन ठेवतात आपल्याला. ते असं ज्ञान भेटलं पाहिजे आपल्याला, तरच होऊ शकतो. आणि त्याला म्हणले नामदेव महाराज, जनी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, कारण का तेने माझ्या मना बोध केला. बोध कशाला झाला पाहिजे? भक्ती करताना, गुरुकडून ज्ञान घेताना कोण कण कशाला बोध झाला पाहिजे? मनाला बोध झाला पाहिजे का नाही? माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, तू मन हे मी सिकरी माझे भजनी प्रेम धरी, मग सर्वत्र नमस्कारी भजे का ते. जो सगळीकडे भरून पुरून उरलेला आहे ना, त्याला नमस्कार केल्यावर मग त्या आत्मज्ञानाचं दर्शन होतो. जो आपल्यामध्ये बसलाय ना, इकडे तिकडे शोधित प्राण्या फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी, वसे तो देव तुझ्या अंतरी. आम्ही देवाचं इकडं तिकडं शोधतोय ना,
हृदयामध्ये तो उपाशीच राहिलाय आतमध्ये. त्याला कधी द्यायचा काही फराळ आणून त्याला? आज काय एकादशी आहे ना, एकादशीत आले पाहिजेत आपले सगळे ज्ञानेंद्रिय कर्म इंद्रिय. 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय आणि 11वं मन, मग एकादशी तयार होते. हे सगळे एकादशीत येतात गुरुच्या वाक्याने. आणि एखाद्या दशेत आल्यानंतर कळतं जो सगळीकडे भरून भरून उरलेला आहे ना, आणि त्यालाच माऊलींनी 5 आयदान मागितलेले. आता विश्वात्मक विश्वात्मक देवाला आव्हान केलं आणि तीच दृष्टी आपल्याला गुरु उघडतात आपल्याला. अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने हेच आत्मरूप दर्शन दाखवलं. विश्वरूप एवढे विश्वरूप दर्शन दाखवलं 11व्या अध्यायामध्ये. एवढं सांगण्यासाठी 18 अध्याय झाले ज्ञानेश्वरीचे. म्हणतात ना की अध्याय 18 देव बोलिले एक तुझे नाही, किंवा उपदेशली गीता सुखी केले पार्था आणि जन्म मरण वार्ता कुंटली. काय केलं अर्जुनाचं? जन्म मरण वार्ता कुंटून टाकली. कारण का असं मोक्षपद आहे ते आपल्याला कोणत्या ठिकाणी देतात. ते मोक्षपद त्या भक्तीने कळतं आपल्याला. अशी भक्ती आपल्याकडनं झाली पाहिजे. म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात? भक्ती विना मोक्ष, भक्तीशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. आणि तो भक्तीचा मोक्ष कसा मिळणार आहे? जशी लात आणि पाणी एकच आहे, गुळ आणि गोडी एकच आहे, मात आणि माती एकच आहे, तसा भगवंत आणि आपण एकच आहे. कारण का स्वतः नाथ महाराज म्हणतात जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग सिंधू तो अभंग नेने हरी, किंवा देव भक्त दोन्ही एकरूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे. कापडाची वाती पाजळली ज्योती आणि ओवाळी तारती भेद नवरे. अशी अभेद भक्ती आपल्याकडनं घडली पाहिजे. अभेद त्या भक्तीला तरच रंग येऊ शकतो. अशी अभेद भक्ती घडली तरच. आणि ती भक्ती ना साधू संतांनी केली. अशी अभेद भक्ती जर केली तरच आपण त्या मोक्षपदाला प्राप्त होऊ शकतो, असं नामदेव महाराज पहिल्या चरणात सांगतात. भक्ती विना मोक्ष, भक्ती विना मोक्ष, भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष, भक्ती विना मोक्ष, विना मोक्ष, भक्ती विना मोक्ष, विना मोक्ष नाही हा सिद्धांत. भक्ती विना मोक्ष, भक्ती विना मोक्ष, भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत. विना मोक्ष, भक्ती विना मोक्ष, भक्ती विना मोक्ष, मोक्ष नाही हा सिद्धांत. वेद बोले हात उभारोनी, वेद बोले हात उभारोनी. भक्तीविना मोक्ष नो यानी हा सिद्धांत. वेद बोले हात वारुणी. भक्तीशिवाय मोक्ष मिळू शकत नाही. आणि ती मोक्ष प्राप्तीची भक्ती झाली पाहिजे आपल्याला, तरच तो मोक्ष मिळू शकतो आपल्याला. एरवी तरी नाही. कारण म्हणतात ना मोक्ष देवोनी उदार. माऊली म्हणतात मोक्ष देवोनी उदार काशी होय वीर परी वेचावे लागे शरीर तये गावी. काय करायला लागत तिथं? शरीरात एक असंच
आजीबाईंनी अर्धवट ऐकलं का मी मुंबईला असताना राम कदम साहेबांनी काशीला गाड्या काढल्या होत्या जायला आणि निघाली सगळे काशीला. फुकट म्हणल्यावर तर काय भरपूर लोक निघाली. आणि एक आजीबाई काशीला गेल्यानंतर तिने ऐकलं होतं का काशीला गेल्यानंतर जर मरण आलं तर मोक्ष मिळतो. आणि मग त्या होळीमध्ये विहार करताना त्या नदीमध्ये मारली ना उडी आजीबाईंनी उडी होतो खाली. असं कळल्यावर मग मोक्ष मिळणार आहे का? हा हो नाथ महाराज सांगतात की काया काशी गुरु उपदेशी आणि तारक मंत्र दिला माझी. कारण काय काया काशी आहे ना ती जेव्हा गुरुच्या सानिध्यात गेल्यानंतर अशा संतांच्या सानिध्यात गेल्यानंतर तो मोक्ष कळू शकतो. मोक्ष पदे गेली या कारणे तुझे. कारण का मोक्ष आम्हा घरी कामारी दिलासी होय असा मोक्ष मिळायला पाहिजे. साधी संतांनी जो प्राप्त केला तो जर आपल्याला मिळाला तर जे भगवान विष्णूच्या नाभी कमळातून जे श्वास तयार झाले जे 4 वेद ऐनात्मक ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म तत्वमसी महावाक्य आणि अहम ब्रह्मास्मी असे जे 4 वाक्यांची 4 वेदांची 4 महावाक्य आणि त्या 4 महावाक्याचं एक वाक्य जर आपल्याला मिळालं ना तरच ते ज्ञान आपल्याला कळू शकतं. म्हणून त्याला म्हटलेले वेद बोले हात कारण का वेद जाणून गेला तो सुद्धा त्याचं वर्णन करू शकला नाही. म्हणतात ना सहस्रमुखाचा वर्णिता भागला. अशा संतांनी जे वेदांचं जे आहे ते किती हात उभारून त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात हरी ते संत हरी ते संत हरी नाथमाराजांच्या आदित्यातलं प्रमाणे हरी तेथे संत संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलताती असे 4 वेदांनी सांगितलेले आणि त्यालाच म्हणलेले भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारवती. भक्तीशिवाय तुम्हाला मोक्ष मिळणार नाही. म्हणजे साधू संत ज्या मार्गाने गेले ना त्या मार्गाने गेल्यानंतरच निश्चित त्या स्थळापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. म्हणतात ना नळबारा म्हणतात मार्ग दाखवून गेले आधी आणि ती संत किंवा तेची संत ज्यांचा काही असं नाम आपल्याला मिळालं पाहिजे त्याचं स्मरण झालं पाहिजे तेव्हा ती आपली भक्ती मोक्ष पदाला पोहोचते. आणि मग ते ज्ञान तुम्हाला हवंय का? नामदेव महाराज म्हणतात तुम्हाला घ्यायचंय का ते ज्ञान? माऊली म्हणतात ते ज्ञान पैका भरे जरी मनी आती आणावे तरी संताया वाजावे ते ज्ञानाचा पुरवठा तेथे सेवा दारबंडा तो स्वाधीन करी सुबटा ओळखोनी तनु मनु जिवे चरणासी लागावे अगरबत्ता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपले तेही सांगितले पुसिले अंकल्पा नये अंतकरण. कारण संकल्प सुद्धा आपल्या मनातले संकल्प आणि विकल्प सगळं नाश होऊन जातात जर असं संतांचं ज्ञान आपल्याला भेटलं ना. आणि ते संतांचं ज्ञान असं आहे ना ते महान त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या जगामध्ये ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाळ
कर्णावती वाढ माये असं जे ज्ञान आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते जर मिळालं तरच आपण या भवसागरातून करून जाऊ शकतो या बंधाच्या तरी ते ज्ञान जाणवया लागोरी, जाणवया लागोरी. तरी ते ज्ञान जाणवया लागोरी, जाणवया लागोरी. तरी ते ज्ञान जाणवया लागोरी, जाणवया लागोरी. तरी ते ज्ञान जाणवया लागोरी, जाणवया तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी संता ओळंगोनी वैश्य तुझे पण कोणतं ज्ञान भक्त म्हणजे विभक्त नव्हे विभक्त म्हणजे भक्त नव्हे आणि विचार विना काहीच नव्हे समाधान कारण आपण विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा गुरुने दिलेलं ज्ञान आहे म्हणतात ना गुरु प्रचिती आत्मप्रचिती आणि शास्त्र प्रचिती शास्त्रामध्ये आहे का तो अनुभव आम्हाला यायला पाहिजे शास्त्र म्हणाल ते सांडावे ते राज्यही पूर्ण मानावे आम्हाला तो स्वानुभव यायला पाहिजे त्या ज्ञानाचा तो आल्यानंतरच आपल्याला खरा देव आणि भक्त एकच आहे हे कळतं आणि अशी भक्ती झाली पाहिजे की आम्ही म्हणजे समुद्रावर आलेल्या लाटा आणि पाणी एकच आहे अशी भक्ती झाली पाहिजे देवाची आपली तरच ते ज्ञान कळू शकतं आणि असं जर ज्ञान मिळालं ना आपल्याला तर आपण या भवसागरातून सहज करून जाऊ शकतो सहज कारण म्हणतात ना गुरुनी जर हात धरला ना आता तुका म्हणे नाव आणि जनासाठी असे त्या नावे जर बसलो ना आपण तर सहज सद्गुरू आपली ती नाव आणि अतिशय हा प्रपंच खरा आहे का कोण नाही म्हणताय मग आता तुम्ही बसले ते खरं नाही का खरं आहे का खोटं आहे हा खरं आहे काय झालं जनकाला स्वप्न पडलं रात्री झोपला त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नात तो भिकारी झाला भिकारी झालं त्याला कळलंच नाही ती म्हणजे सकाळी उठला त्याला म्हणलं असं काय स्वप्न पडलं मला भिकारी झालं सगळ्यांना विचारायला लागला का मी भिकारी झालो स्वप्नामध्ये उठून पाहिलं तर मी राजा आहे त्यांनी सगळ्यांना विचारलं त्याला काहीच कळलं शेवटी अष्टावक्र मुनींना बोलायला लावलं अष्टावक्र मुनींना बोलायला लावलं मला म्हणते मला असं असं मला स्वप्न पडलं मी स्वप्नामध्ये भिकारी झालो म्हटले मी आता राजा आहे हे खरं आहे का मला स्वप्न पडलं होतं त्याच्यात मी भिकारी झाला होता ते खरं आहे अष्टावक्र मुनींना विचारलं ते म्हटले स्वप्न पडलं होतं ते पण खरं नाही आणि आता राजा आहे हे पण खरं नाही कारण काय माऊली म्हणतात ना हे साथी आहे ओळखा शारट करू नाही तरी संसारू जाईल कौनाचे माय बाप कौनाचे मृगजळ काय हे सगळं मृगजळ आहे ना पण असं वाटतं का आपल्याला मृगजळ आहे मृगजळ नाही वाटत ना वास्तव वाटतं ना इस्तवाला हात लावल्यानंतर चटका बसतोच ना मृगजळ कधी वाटेल जर असे समर्थ सद्गुरू भेटले ना माऊली म्हणतात माझी या भक्ता काही संसाराची चिंता समर्थाची कांता काय कोणांना लागेल देवाचा हात पडला तर काय नाही होऊ शकणार आहे की नाही तुकाराम महाराज म्हणतात ना काय म्हणतात हा काय ना साधनीचे हाते धरून जेथे जातो ते तुम्हाला सांगा
घरोनी आज ते जातो तेथे माझ्या संगाती. आपल्या संगाती देव आहे का एवढं आपल्याला कळायला पाहिजे. आणि ज्यांनी गुरु केले तर त्यांना तर नक्कीच कळायला पाहिजे. कारण असे गुरु भेटले पाहिजे. गुरु करावे बळकट, त्यांचे करावे मनगट, प्रश्न विचारावे दोन, मी कोण आणि देव कोण. असे जर देव भेटले, गुरु भेटले ना, तरच तुमचा बेडा पार होऊ शकतो. असे देव दाखवण्याचं श्राद्ध असं असे असा अनुभव आपल्याला येऊ शकतो. साधू संतांनी अभंग आणि अशीच नाही लिहिली, ज्ञानेश्वरी अशीच नाही माऊली लिहिली. स्वानुभव घ्यायचा. आमचे श्रीपद बाबा सांगायचे, रमा म्हणे तुका म्हणे, पण नाट्या तू काय म्हणे, तुला काय अनुभव आला. आपल्याला अनुभव आला पाहिजे ना. मिरची खाली तर कशी लागते, लगेच लागते का काही तासाने लागते. लगेच लागते ना. लगेच अनुभव. मिरची खाल्ली का तिखट लागते, ऊस खाल्ला का गोड लागतं, कारलं खाल्लं का कडू लागतं. अनुभव लगेच आहे. साधू संतांच्या विषयाचा अनुभव कधी किती किती वर्ष झाली. आज ज्ञानेश्वरीला किती वर्ष झाले. का नाही आम्हाला अनुभव येत ज्ञानेश्वरीचा. का नाही आम्हाला साधू संतांच्या विचाराचा अनुभव येत. कारण आम्हाला असे गुरुच भेटले नाही. जे बाबाजी चैतन्य तुकाराम महाराजांना ओतूरमध्ये येऊन भेटले. इथं येऊन काय माल घेऊन गेलेत ना, ते अजून आम्हाला कानुकार खबर नाही. गावातल्या लोकांना पवित्र तो देश म्हणतो ना आपण नुसतं. जे ते हरीचे दास जन्म घेतली, आला का आम्हाला त्या हरीचा अनुभव. त्यांना आला आणि त्यांनी अभंगवाणी घेऊन ठेवली. हरीने माझे हरिले चित्त आणि भान चित्त विसरले. खरंच विसरत माणूस भान बरं का. तो अनुभव स्वतः येऊ शकतो. आपल्याला सुद्धा येऊ शकतो. आजकाल या घडीला इथं चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. मनाला चिंतन लावायचे. आणि मनाला जर चिंतन लावलं ना, तर माऊलींची मगाची ओळी ती मन येईची कधी. त्या भजनाच्या ठिकाणी आपलं प्रेम राहिलं पाहिजे. आणि काय सगळं मनावरच अवलंबून आहे. लोक म्हणतं माझं मन असं म्हणतं, माझं मन तसं म्हणतं. काय दोन मन आहे काय प्रत्येकाला? काय दोन दोन मन आहे? डोळे दोन आहे पण पाहणं एक आहे ना. कान दोन आहे पण ऐकणं. नागपुड्या दोन आहे पण एक श्वास घेणं. ऐक ना एक. मग तसं काय एक कळलंय का आम्हाला? तो भगवंत आहे ना, तो कळला पाहिजे. आणि त्यालाच म्हणतात तुकाराम महाराज, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. तो एक जर आपला केला ना, तर मग ते स्वानुभवाला येऊ शकतं आपल्याला. काय सांगायचे साधू संतांना, प्रपंच हा खरंच खोटा आहे. तो शास्त्रांनी सांगितलंय प्रपंच हा खोटा शास्त्रांनी वडीला. पण जर पाहिजे साक्षीला सद्गुरु तो. असे सद्गुरु जर भेटले ना, सत्य वस्तूची ओळख करून देणारे. आणि जर मी हे बोलते, जर कोणाला खरं वाटत नसेल ना, त्यांनी मला नंतर कीर्तन द्यायला भेटा, नाही तर घरी येऊ भेटा. तो अनुभव आजही येऊ शकतो. एवढी गॅरंटी देऊ शकते मी तुम्हाला. साधू संतांच्या विचाराचा जर ते नाम घेतलं आपण आणि त्या नामाचं जर चिंतन केलं, तर तुकाराम महाराज म्हणतात गोविंद गोविंद म्हणा. गोविंद गोविंद Thank you.
तर नक्की या अभंगांचा अनुभव येऊ शकतो आपल्याला. मग गोविंद ते काय आणि भेद नाही, स्पष्टच करून टाकलं. मग गोविंद ती काया सुद्धा तुमची गोविंदमय होऊन जाणार. आकारासी कैसा ठाव देहच प्रत्यक्ष झाला देव तुकाराम महाराज म्हणले देव पाहावयासी गेलो ते देवची ओढणी ठेलो. माऊली म्हणतात ज्ञान देव म्हणे माझा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करा तुमची. बघा आता ही प्रमाण मोठी आहेत का? किती वर्ष झाली प्रमाणांना? किती सत्य गेल्यानंतर अनुभव येईल? प्रवचन किती केल्यानंतर हा अनुभव येईल? समर्थ सद्गुरू जर भेटले तर अनुभव येऊ शकतो. असे गुरु भेटायला पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखाशी पात्र होईचे हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडायचा. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ कडी घेणे देणेवरी सुखची होऊ दे. ते म्हणले का माझ्या कुटुंबापुरतं होऊ दे या जगा. सगळ्यांना त्यांनी मुक्त हस्ताने वाटले. जयाने घातली मुक्तीची गवांधी मिळवली वैष्णवांची. म्हणून म्हटले जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती निघाला भक्तीपंथी जगात येतो. माझ्या माऊलींनी मोक्ष वाटला. मोक्ष पण घ्यायला आमच्याकडे कुठं जागा आहे मोक्षाला? पण हा कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधली करी जळाची परितळ होती. आणि म्हणून नाथ महाराज आमचे वर्णन करतात काय? कैवल्याचा पुतळा हो कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानो माझा हो प्रगटला पुतळा हो चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानो तो ज्ञानोबा साधकांचा माय बाप सर्वाभूती सुख रूप. तो सगळ्यांमध्ये सगळ्यांमध्ये ती वस्तू आत्मतत्व स्वरूपाने सगळ्यांमध्ये तो नटलेला एक हरी आत्मा जीव असे समर्थ सद्गुरू जर भेटले तर या गोष्टीचा नक्कीच अनुभव होऊ शकतो. कारण शास्त्रांनी सांगितलंय प्रपंच हा खोटा शास्त्रेणी वडिला. आणि नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये न झाला प्रपंच आहे परब्रह्म ओम सोम ब्रह्मा कळले. प्रपंच एक झाला होता ही वार्त्या म्हणजे ही वार्ता समृद्ध्या आणि पुढे होईल मागुता कल्पांती न घडे असे तुकाराम महाराज सांगतात. कुठे देश काळ वस्तू भेद नामावळला आणि आत्मा तो निर्वाळाला विश्वाकार. असे जर सद्गुरू भेटले ना तर निश्चित आपण त्या स्थळापर्यंत जाऊ शकतो. या बघायच्या प्रपंच हा खोटा शास्त्रेणी वडिला 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 शास्त्रेणी वडिला माईचे साक्षीला पुरवतो. कारण मुक्तीचे सुद्धा 4 प्रकार आहेत. एक मुक्ती आहे
लोकता, एक आहे समीपता, एक आहे स्वरूपता आणि एक आहे सायुज्यता. जी सायुज्यता मूर्ती आहे ना ती आपल्यासारखी करतात बरं का. सद्गुरू आहेत ना आपणासारखे करती तात्काळ नाही काळ वेळ काय कारण ती गोष्ट आपण होत जातो. म्हणतात ना विठ्ठल गडी सडी भरला हरिता ठाव नाही उरला आणि तो मी दृष्टीने पाहिला तो तो देव आहे ना तो सगळीकडे भरून पुरलेला आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वत देव सत्यत्वे देवतया जवळी असे आपणासे दर्शने. सतत तो देव आपल्या जवळ आहे पण आपल्याला काय झालेलं आहे तसे गुरु जर भेटले ना निश्चित त्या गोष्टीची ओळख होऊ शकते. आणि असा जो चालून देणार आहे ना म्हणतात ना की निघून गेला वारा खाली राहिला पसारा. जर तो श्वास निघून गेला तर या शरीराला गाडीची किंमत नाही. म्हणून जिवंतपणीच म्हणून तुकाराम महाराज म्हणजे याच देही याच डोळा होऊ मोतीचा सोहळा. आणि आमची जनाबाई म्हणते एक चटाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळ माझा ज्ञान राज गोपाळांची लाय वाटी माझा ज्ञान राज गोपाळांची लाय वाटी असं लाईव्ह व्हायचे आपल्याला. म्हणतात वीज बाजूने केली लाईव्ह नामा जन्म मरण नाही आणि खरी ही भक्ती झाली पाहिजे आपल्याकडनं. म्हणून तुकाराम महाराज म्हणले हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची. कोणत्या संसाराची जन्म आणि किती वेळा जन्म यावे किती व्हावे पाहिजे तो संसार सांगितलाय. जन्माला येणं आणि मरणं हा जो करतो ना आपण हा प्रपंच आहे हा नाही सांगितला तो खोटा आहे. लहानपणी बघा लहान मुलं असतात जसं आपण भांडी कुंडी खेळतो ना जशी स्वयंपाक करतो तसं लहान मुलं असतं आपण ते काय म्हणतात आई आम्हाला पण अशी भांडी कुंडी आणायची खेळायला आहे की नाही. मग आपण त्यांना पण आणून देतो ते पण खेळतात ना खोटं आहे का नाही भांडी कुंडीमध्ये आणि तेच खोटं खेळतात. आणि आता आपण जे करतोय हे सुद्धा खरं आहे आणि हे सुद्धा खोटंच आहे. पण ते जेव्हा असं अनुभवाला येईल साधू संतांच्या आवाजात दिल्यानंतर तेव्हाच ते आपल्याला अनुभवाला येईल. म्हणून आपण एकदा मोठ्याने त्या पांडुरंगाचं भजन करूया. विठोबार घुमाई महाराजांना हार घालण्यासाठी चौथे श्री मोरे विठोबार घुमाई चौथे श्री मोरे विठोबार गोपाल कुमार जय गोपाल कुमार जय गोपाल कुमार गोपाल भक्तिविना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून तरी तेची ज्ञान जाणाया लागोनी सत्ता ओळंगोनी वशकीचे प्रपंच हा खोटा शास्त्रे निवडिला पाहिजे साक्षीला सद्गुरु तो. कारण काय असं जे ज्ञान आहे ना ते फक्त संतांकडे मिळू शकत. आज बघा एवढी 725 वर्ष झाली ज्ञानेश्वरी घ्यायला. हा तुकाराम महाराजांच्या गाथेला 5वा वेद म्हणून आम्ही म्हणतो. पण त्यांच्या अनुभवाला कधी येणार आपल्या सगळ्यांना. हा त्यांना अनुभव आले त्यांनी आपल्यासाठी लिहून ठेवले आणि आपल्याला काय करायचं सो अनुभव घ्यायचा आहे. हा आम्ही जर साधं शेतामध्ये जर पीक लावलं
तर त्याला भाव मिळावा म्हणून किती आटापिटा करतो ना, आहे की नाही? मग आमचा परमार्थ करतो, त्या परमार्थाला नको का भाव मिळाला आम्हाला? भावाशिवाय नाही हो परमार्थ. हा, भावे विना देव नकळे निसंदेह आहे, गुरु विना अनुभव सकाळी हा. आणि पटातली वाक्य खोटी आहेत काही माऊलींची. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे शक्ती बोलू बोलू नये. का नुसतं म्हणायचं हरिपाठ नाचायचं, रोज म्हणायचं आणि जायचं घरी, असं आहे का? काहींची 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाले, आम्ही भक्ती करतोय, पण आमच्या भक्तीला का नाही फळ आले? फळ यायला पाहिजे का ना? माऊली म्हणतात ना, इवलीचे रोप दाबी येले द्वारी त्याचा वेलू गेला. हा, अहो इकडं आम्ही लगेच आमच्या प्रपंचामध्ये सगळ्या गोष्टीचा सोक्षमोक्ष आहे. इकडं नको का आम्ही एवढी वर्ष झाली भक्ती केलोय, किंवा जे गुरु केले त्यांच्याकडनं आम्हाला ते ज्ञान पण भेटलं गरजेचं आहे. सारा सराचं कोण आहे बाबा मी तर? हा, आपल्या शरीराला ठेवलेलं आई वडिलांनी ठेवलेलं नाव आहे, पुन्हा आपलं मूळ स्वरूप देव आहे. इकडं पटन का आपलं? पटन बाबा आपलं मूळ स्वरूप देव आहे? हा, नाही पटणार. आणि ते पाठवण्यासाठी एवढा मोठा डोप आहे. जसं त्या पुस्तकाला कारखान्यात गेल्यानंतर साखर होती, साखरेचा नवे ऊस, मग आम्हा काही साखर गर्भवा एकदा ऊसाची साखर झाल्यानंतर ती परत ऊस होईल का त्याचा? नाही. साधू संत कसे करून ठेवतात, साखरेचा नवे ऊस आम्हा काही साखर बवास. एकदा दुधाचं लोणी झाल्यानंतर, दूध दशेला आल्यानंतर हा परत त्या तुपाचं तूप करता येईल. साधू संत आपल्याला काय करून ठेवतात, त्या गोष्टीवर आपल्याला नेऊन ठेवतात. आणि नामदेव महाराज म्हणतात, अशा संतांची मला सेवा घडावी. कारण नाथ महाराज स्वतः सांगतात, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. कारण असे संत मला भेटले पाहिजे जन्मोजन्मांतरी. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, किंवा बहुत सुकृती, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ते आवडलं साधू संतांना, म्हणून नामदेव महाराज काय म्हणले, नामा म्हणे सेवा घडावी. नामा म्हणे सेवा घडावी संतांची, नामा म्हणे सेवा घडावी संतांची, नामा म्हणे सेवा घडावी संतांची, नामा म्हणे सेवा घडावी संतांची. यावी कृपाच्या यावी कृपाची त्याची ज्ञान, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोनी, तरी त्याची ज्ञान जाणाया लागोनी.
नामा म्हणे सेवा घडावी संतांची, घ्यावी त्यांची कृपा तेची ज्ञान. असं ज्ञान आहे ना मिळालं पाहिजे आपल्याला. आणि खरं आहे ते ज्ञानेश्वरीत आज पण काही लोक म्हणतात तेव्हा तुकाराम महाराज होते, तेव्हा ज्ञानेश्वर महाराज होते, पण आज पण ज्ञान जसं तसं आहे ते ज्ञान. आज पण तो देऊ तसंच आहे. आज पण तो अनुभव घेऊ शकतो आपल्याला. असं ज्ञान जे तुम्ही घ्या, अशा संतांच्या सानिध्यात जा आणि पवित्र तुळशीची माळ घाला. ते नाम घ्या जे तुकाराम महाराजांना बाबाजी चैतन्याकडून मिळाले, ते आजही मिळू शकतं. ते नाम सर्वांनी घ्या. हे काय मोठी कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, पण अशा साधू संतांच्या सहवासात आल्यानंतर त्यांच्या पायांजवळ बसून जे ज्ञान मला प्राप्त झालं ते सांगण्याचा प्रयत्न फक्त केलेला आहे. तुकाराम महाराज जसे म्हणजे तुकाराम म्हणे माझं धाडी निरोपा, तसं फक्त निरोप सांगण्याचं काम केलंय. सगळा हा माल साधू संतांचा आहे. इथं काय निमित्त मात्र जसं पोषणाचं काम करतो ना, तसं आम्ही फक्त ते सांगण्याचं काम केलेलं आहे. बाकी सगळा हा माल माझा तुकाराम महाराजांचा आहे, माऊलींचा आहे, माझा साधू संतांचा आहे. पण तुम्ही तो घ्या आणि तो आज अनुभव घेऊ शकतो. जो अभंग झाला की झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणावर समर्पित करून आपण सेवेला पूर्ण विराम करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.